MNTच्या सन्मिक चर्चेत आणि विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आज रयतेचे राजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. तेव्हा प्रथमतः त्यांना मानाचा मुजरा करूया आणि या चर्चेला सुरुवात करूया. मित्रांनो, इतिहास घडवला आम्ही, मात्र लिहिला ब्राह्मणांनी, आणि त्या ब्राह्मणांनी तो इतिहास त्यांच्या सोयीनुसार लिहिलेला आहे. आपली व्यवस्था कायम राहावी यासाठी लिहिलेला आहे. आणि मग आमच्या शौर्याच्या गाथा, आमच्या शौर्याच्या कथा ह्या केवळ कथा म्हणून पडून असतात. आपल्याला कल्पना आहे की आमच्या बहुजन नायक नायिकांनी या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात अखंड असा प्रयत्न केलेला आहे, अथक असे प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी त्यांनी आपला त्याग आणि बलिदान सुद्धा दिलेलं आहे. मात्र लिहिणारा इतिहास किंवा इतिहास लिहिणारा ब्राह्मण असल्यामुळे त्यांनी त्यांच्यामध्ये आपल्या सोयीनुसार मांडणी केली. बहुतांश आमच्या नायक नायिकांचं ब्राह्मणीकरण केलं. काही संत महापुरुषांना तर त्यांनी जातीची लेबलं लावलेली आहे. हा इतिहास जर आपल्याला बघायचा असेल आणि खऱ्या इतिहासाची पुनर्मांडणी करायची असेल तर इतिहास काय आहे हा आपण समजून घेतला पाहिजे. बाबासाहेब म्हणतात, जे इतिहास विसरतात ते इतिहास घडू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात सुद्धा तेच झालेलं आहे. अशा इतिहासकारांना राष्ट्रपिता फुले हे कलम कसाई म्हणतात. यांच्या कलमाच्या आधारावर यांनी आतापर्यंत अनेक मुद्दे पाडलेले आहेत. मित्रांनो, यांच्यापासून सावध व्हायचं असेल तर इतिहासाचं पुनर्लेखन करणं आवश्यक आहे. आणि ही जबाबदारी जे बहुजन इतिहासकार आहेत विशेषतः त्यांची आहे. आज रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा जो इतिहास आहे, जो घडलेला इतिहास आहे, तो दडवलेला आहे. आणि त्याच्यातील काही ऐतिहासिक सत्य आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात दडवलेले काही ऐतिहासिक सत्य आणि बहुजन इतिहासकारांची जबाबदारी. मित्रांनो, या विषयाची मांडणी करण्यासाठी आपल्यासोबत इतिहासकार आणि व्याख्याते भीमराव परघरमोल सर आहेत. भीमराव परघरमोल सर हे तेलारा जिल्हा अकोला येथून आपल्यासोबत जुळलेले आहेत. आणि सर इतिहासाचे जाणकार आहेत, व्याख्याते आहेत. तेव्हा या विषयाची मांडणी करण्यासाठी एक जाणकार म्हणून सरांना या ठिकाणी आपण पाचारण केलं. सरळ मी विषयाला सुरुवात करतोय. परघरमोल सर, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देशामध्ये साजरी केली जात आहे. जयंती ही तारखेनुसार आहे. एक जयंती तिथीनुसारही केली जाते. प्रथमतः या जयंतीचे जनक कोण, जयंती खऱ्या अर्थाने कोणी सुरू केली? अर्थातच राष्ट्रपिता फुलेंनी केलेली आहे. हे थोडं विस्ताराने आमच्या प्रेक्षकांना सांगा. नक्कीच नक्कीच. सर्वप्रथम सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि एका महापुरुषांचे 4 ओळी या ठिकाणी उद्भूत करून माझ्या बोलण्याला मी सुरुवात करणार आहे. ते महापुरुष असं म्हणतात की एका वर्षाची व्यवस्था करायची असेल तर धान्य पेरावं, 10 वर्षाची व्यवस्था करायची असेल तर झाडं पेरावी, 100 वर्षाची व्यवस्था करायची असेल तर माणसं पेरावी, आणि हजारो वर्षाची व्यवस्था करायची असेल तर विचार पेरावे. ज्या ज्या संतांनी, ज्या महापुरुषांनी आमची वर्षाची नव्हे, 10 वर्षाची नव्हे, 100 वर्षाची नव्हे तर हजारो वर्षाची व्यवस्था निर्माण केली, त्या सर्व संतांना, त्या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम मी त्रिवार अभिवादन करतो. आणि आजच्या या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सन्माननीय MNT न्यूज नेटवर्कचे अँकर जीवनभाऊ गावंडे आणि तथा या चॅनलला मनापासून शतशः धन्यवाद व्यक्त करतो की या ठिकाणी मला या विषयाची उकल करण्यासाठी या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तर सरांचा प्रश्न जो आहे की शिवजयंतीचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती जनक महात्मा ज्योतिराव फुले हे सर्वश्रुत आहे, परंतु तरीही यावर सविस्तर असा प्रकाश टाकला गेला पाहिजे. कारण तो प्रकाश यावर यासाठी टाकला गेला पाहिजे की हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रक्षेपण होते आणि सर्वसामान्य लोक सुद्धा हा कार्यक्रम ऐकत असतात. आणि म्हणून म्हणजे सुरुवातीला मी ज्यावेळेस
एमपीएससीच्या मुलांचे सेमिनार घेण्यासाठी जातो, तेव्हा ते सेमिनार घेत असताना त्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता त्यांना विचारलं की अशा प्रकारचं शिवजयंतीचे जनक कोण, शिवजयंती कोणी सुरुवात केली, तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यामध्ये बाळ गंगाधर टिळक यांचं ऑप्शन असतं आणि त्यामध्ये शिवाजी महात्मा ज्योतिराव फुल्यांचं साधा ऑप्शन सुद्धा नसतं. आणि म्हणून हा प्रश्न या प्रश्नाची उकल झाली पाहिजे. म्हणून हा प्रश्न अतिशय महत्वाचा जीवनभाऊनी या ठिकाणी मला विचारलेला आहे. त्या संदर्भात बोलताना मी या ठिकाणी असं म्हणेल की विशिष्ट काळापर्यंत जवळपास 69 पर्यंत 1868-69 पर्यंत महात्मा ज्योतिराव फुले सुद्धा शिवाजी महाराजांपासून कदाचित अनभिज्ञ असावेत. परंतु जेव्हा त्यांनी ग्रँड डेप्थचा इतिहास वाचला आणि ग्रँड डेप्थचा इतिहास हा जो लिहिला होता, हा सर्व त्यांचे जे समकालीन साहित्य होतं, त्यामध्ये शिवभारत, ज्याचे कवींद्र परमानंद नावाचे जे लेखक आहेत, जे समकालीन, त्यांनी 3 पिढ्यांचा इतिहास मांडला. त्यामध्ये मालोजी भोसले, शिवाजी भोसले, शहाजी भोसले आणि शिवाजी भोसले, या 3 पिढ्यांचा इतिहास त्यामध्ये आम्हाला वाचायला मिळेल. त्यानंतर जे शेकावली आहे, सभासद बखर आहे, काही बखरी जी आहेत, त्या चिटणीस बखर सारखी जी बखर आहे, ती बखर मात्र उत्तरकालीन आहे. आणि परणाल पर्वत गरण आख्यान आहे. अशा प्रकारची विलास चंपू राधा माधव अशा प्रकारचं काही साहित्य आहे. त्या साहित्याचा त्यांनी अभ्यास करून ग्रँडफनं इतिहास लिहिला. आणि ग्रँडफ हा इंग्लंडचा सनदी अधिकारी होता, भारतातला इंग्लंडचा राहणारा, परंतु भारताचा सनदी अधिकारी तो होता. आणि भारताचा सनदी अधिकारी असताना त्याने या ठिकाणी मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी संपूर्ण तहहयात त्यांनी आपली खर्ची घातलेली आहे. त्याला अर्धशिशीचा त्रास होता, मोठ्या प्रमाणात त्याला डोकं दुखत होतं, तरीही तो इतिहास संशोधनाचं कार्य करत होता. भारत सरकारकडून, इंग्रजांचं जे सरकार भारतामध्ये होतं त्यांच्याकडून त्यांनी काही कर्ज सुद्धा घेतलं होतं हा इतिहास संशोधन करण्यासाठी. आणि जेव्हा त्यांनी इतिहास संशोधन केलं आणि मराठ्यांचा इतिहास लिहिला आणि 1822 पर्यंत ते भारतामध्येच होते, भारतामध्येच त्यांची हयात संपली. तर जेव्हा महात्मा ज्योतिराव फुलेंनी हा इतिहास पूर्ण वाचला, तेव्हा त्यांच्या लक्षात हे तर कुळबाडी भूषण बहुजन प्रतिपालक राजे आहेत आणि यांच्याबद्दल आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी त्या ग्रँड ऑफचा इतिहास वाचल्यानंतर जवळपास 1000 ओळींचा पहिला पोवाडा त्यांनी लिहिला. आणि 1000 ओळीचा पोवाडा म्हणजे महाराष्ट्रातले पहिले शिवचरित्रकार ते असल्याचं या ठिकाणी सिद्ध होते. आणि जेव्हा पोवाडा 1869 मध्ये पहिला पोवाडा लिहिला आणि पोवाडा लिहिल्यानंतर तेव्हा त्याला समजलं की आता महाराजांची समाधी आम्ही शोधून काढली पाहिजे. आणि समाधी शोधून काढण्यासाठी त्यांनी सर्वात प्रथम एक बातमी दिनबंधूमध्ये छापली. आणि दिनबंधूमध्ये त्यांचं वृत्तपत्र होतं. दिनबंधूमध्ये जेव्हा त्यांनी बातमी छापली, त्या बातमी छापल्यानंतर सर्व त्यांच्या मित्रमंडळींनी ती बातमी वाचली. आणि बातमी वाचल्यानंतर सर्व एका ठिकाणी गोळा झाले. आणि नंतर त्यांनी निर्णय घेतला की आम्ही आता रायगडावर गेलं पाहिजे. आणि रायगडावर शिवाजी महाराजांची जी जयंती असेल ती जी समाधी आहे ती समाधी शोधून काढली पाहिजे. आणि नंतर त्यांना जवळपास 3 दिवस रायगडावर गेल्यानंतर सुद्धा त्यांना 3 दिवस ती समाधी सापडली नाही. 3 दिवसापर्यंत त्यांनी तिथल्या ज्या वेली आहे, झुडपं आहे, घाणेरी आहे, हे सगळी त्यांना काढावी लागली. खालून पाणी न्यावं लागलं, पाणी नेऊन ती समाधी धुवून काढावी लागली. पूर्णपणे केर कचऱ्यानं ती आच्छादलेली होती, पूर्ण झाकलेली होती. आणि नंतर मग ती सर्व स्वच्छ करून त्यांनी ती समाधी शोधून काढली. आणि तिथं आपल्या धोत्राच्या सोग्यामध्ये नेलेले जे फुलं आहेत ते फुलं त्या समाधीवर वाहले. आणि जेव्हा हे तिथल्या ग्रामभटाला, पाचाडातल्या ग्रामभटाला जेव्हा माहित पडलं, तेव्हा तो धावत तिथं आला, त्याचं जानवं सावरत आला, त्याच्या ढेरीहून तो हात फिरवत आला आणि लगेच स्वतःच्या पायानं लाथीनं ती फुलं उधळून लावली आणि म्हणाला की तुझा कुणबट शिवाजी काय देव होता, त्याची पूजा करतोस? अरे ग्रामाच्या ग्रामभटाला दक्षिणा देणं बाकी आणि इथं कुठे पूजा करत बसला? हे सर्व पाहून खूप मोठं दुःख या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुलेंना झालं. आणि मित्रहो, आजही त्यांची पिलावळ जिवंत असल्याचं आपल्याला जाणवते. आजही काही 10-12 वर्षापूर्वीचा इतिहास जर आम्ही पाहिला तर जेम्स लेन सारखा इतिहासकार या देशामध्ये येतो, विदेशी इतिहासकार येतो आणि इथल्याच काही चुकीच्या लोकांच्या तो सान्निध्यात येतो. आणि सान्निध्यात आल्यानंतर तो या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या आईची बदनामी करण्यासाठी तो इतिहास लिहितो. आणि जेव्हा म्हणजे त्या ठिकाणी 2 प्रकारचं दुहेरी उद्देश इथल्या मनुवादी लोकांचा असतो. आणि तो म्हणजे एक तर हा बदनाम होईल, हा ज्या धर्माचा असेल तो धर्म बदनाम होईल आणि इथं बदनामी सुद्धा करता येईल. म्हणजे आपण मात्र इथं शाबूत राहू. परंतु या देशातले जे बहुजन समाजामधून काही लोक इतिहासकार झाले, त्या लोकांनी त्याच्या मागचे जे पडद्यामागचे जे लोक आहेत, पडद्यामागचे जे पात्र आहेत ते सगळे शोधून काढले. आणि नंतर ते सिद्ध झालं की या जेम्स लेननं जे पुस्तक लिहिलं म्हणजे शिवाजी द किंग इन इस्लामिक इंडिया नावाचं जे
जो ग्रंथ त्याने लिहिला त्याच्या मागे याचं डोकं नसून डोकं काही इतर काही मनुवादी ब्राह्मणांचं आहे, हे सिद्ध झालं त्याच्यामध्ये. आणि नंतर आपण जयंतीचं पाहत होतो, तर जयंती त्यांनी मग 1870ला पहिली जयंती 10 दिवसाचा शिवजन्मोत्सव त्यांनी सुरू केला. आणि त्यांचं एक जी घोषवाक्य होतं, म्हणजे जयंतीच्या निमित्त त्यांचं असं एक घोषवाक्य होतं की आला आला शिव छत्रपतींचा मेळा, भटांनो पळा पळा पळा, अशा प्रकारचं त्यांचं घोषवाक्य होतं. आणि ते घोषवाक्य म्हणजे 10 दिवस म्हणजे त्या स्वारगेट परिसरामध्ये त्या चौकामध्ये त्यांनी तो शिवजयंती सुरू केली. आणि नंतर मात्र त्यावेळेस मात्र बाळगंगाधर टिळक हे जवळपास 10-12 वर्षाचे असावे कदाचित. आणि नंतर 1893 मध्ये त्यांनी हा शिवजयंती उत्सव दाबून टाकण्यासाठी, त्याचं महत्व कमी करण्यासाठी त्यांनी 1893 मध्ये गणेशोत्सव सुरू केला. आणि गणेशोत्सव त्यांनी सुरू केला, त्याचा उद्देश वेगळा होता, परंतु गणेशोत्सवही त्यांच्याच नावावर थोपवला जातो आणि शिवजयंती सुद्धा त्यांच्याच नावावर थोपवली जाते. मागे मी एम ची एक्झाम दिली, मी इतिहासामध्ये एम ए झालेलो आहे. तर त्या इतिहासाची मला सुद्धा एक प्रश्न आला होता की म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न होता की शिवजयंतीचे जनक कोण. तर त्यामध्ये सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलेंचं नावच नव्हतं. आणि ना इलाजास्तव मला मार्क्स मिळवण्यासाठी मला सुद्धा ते लिहावं लागलं. म्हणजे टिळकांचा जो ऑप्शन आहे, ते टिळकांचं ऑप्शन मला निवडावं लागलं. म्हणजे अशा प्रकारे जी हा एक इतिहासाशी केलेला मोठा शब्द म्हणजे मोठा छल आहे, हे मोठं षडयंत्र जी आहे. जी खरा इतिहास हा असा जी आहे की खरे महात्मा ज्योतिराव फुलेच आहेत. आणि हे सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे एवढंच नव्हे तर हा जो इतिहास आहे, म्हणजे एमपीएससीचे जे पेपर सेट करणारे लोक असतात, तो जो आयोग असतो, त्या आयोगाला सुद्धा सांगितलं गेलं पाहिजे की हा ऑप्शन तुमचा चुकीचा, हा प्रश्न तुमचा चुकीचा, हा प्रश्न अशा अशा प्रकारचा असला पाहिजे, त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेचं ऑप्शन असलं पाहिजे जी आणि जी तेच जी उत्तर असलं पाहिजे. अशा प्रकारे जी म्हणजे जयंतीवर प्रकाश आपल्याला टाकता येईल. जीवन भाऊ. जी धन्यवाद परगरमल सर. मित्रांनो, इतिहासकारांनी तर बदमाशी केलीच आणि त्याच ब्राह्मण इतिहासकारांनी जेव्हा त्यांना संधी मिळाली पाठ्यपुस्तकामध्ये, तिथेही त्यांनी लहानपासून तर मोठ्यापर्यंत लोकांवर तो पगडा कसा स्थापित होईल यासाठी प्रयत्न केलेत. लहान मुलांवर अशा पद्धतीचे संस्कार टाकलेले आहेत, अशा पद्धतीची त्यांनी जाणीवपूर्वक मांडणी केलेली आहे. गणपतीचा ग शिकवला जातोय, भटजीचा शिकवला जातोय, भाकरीचा शिकवला जातोय. कालच आपण ती चर्चा केलेली आहे. सर, जयंतीच्या संदर्भात 2 तारखा वारंवार पुढे येतात. आजही राज ठाकरे यांनी तिथीनुसार जयंती व्हावी असा अट्टहास या ठिकाणी मांडलेला आहे. आणि दुसरीकडे जयंती ही तारखेनुसारच व्हावी, काय ही जी ही मांडणी होत आहे किती चुकीची होत आहे की जयंतीनुसार जयंती आज पूर्ण देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये जर तारखेनुसार जयंती साजरी होत असेल तर असा अट्टहास का केला जातोय तिथीनुसार? हो हो हो, बरोबर आहे. म्हणजे तिथीनुसार आणि तारखेनुसार हा एक जयंतीचा खूप मोठा वाद आहे. म्हणजे याच्या मागे असं एक षडयंत्र आपल्याला सुरुवातीला सांगता येईल की शिवाजी महाराजांचं जे उत्तुंग आकाशाला गवसणी घालणारं जे व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाला कुठेतरी संकुचित करण्याचा हा डाव आहे. आता आपण सर्वात प्रथम पाहूया की या ठिकाणी हा जो तिथीचा जो वाद निर्माण झाला किंवा जन्मतारखेचा वाद निर्माण झाला, हा कोणी निर्माण केला? हा कोण्या पक्षाने निर्माण केला काय? हा कोण्या संघटनेने निर्माण केला काय? हा कोण्या सभेने निर्माण केला काय? किंवा काही व्यक्तींचं डोकं याच्या मागे आहे काय? हे आम्हाला या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. तर आपण सुरुवातीला असं पाहू की 100 वर्षापासून हा वाद सुरू आहे. म्हणजे 100 वर्षापूर्वी काही इतिहासकारांमध्ये त्यांच्या जन्मतारखेमध्ये, म्हणजे जन्माचं जे वर्ष आहे, त्या वर्षामध्ये दुमत होतं. ते असं होतं की 1627 की 1630 अशा प्रकारचा वाद तो होता. मग यासाठी म्हणजे 1627 आणि 1630 यापैकी खरं खरं वर्ष कोणतं आहे, यासाठी जवळपास 1966-67 मध्ये शासनाने एक समिती गठीत केली. आणि त्या समितीमध्ये काही इतिहास संशोधक, त्यामध्ये आवर्जून नाव घेता येईल वासी बेंद्रे, नर फाटक, गह खरे, दत्तो वामन पोद्दार, त्यानंतर आप्पासाहेब पवार, डॉक्टर आप्पासाहेब पवार, त्यानंतर बम पुरंदरे. आता बम पुरंदरे सुद्धा त्या समितीमध्ये होते. ते इतिहासकार आहेत की नाही हा मोठा तो मुद्दा थोडासा आपण बाजूला ठेवूया. परंतु ते सुद्धा त्या समितीमध्ये होते. आता समिती एखादी शासनानं जर नियुक्त केली तर समितीचा एखाद्या विषयावर जर त्यांना संशोधन करायचं असेल तर समिती ही जास्तीत जास्त 2 ते 3 वर्षामध्ये त्याचा अहवाल सादर करत असतो.
परंतु आपण जर या समितीकडे पाहिलं, म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचं संशोधन करण्यासाठी, त्यांचा दप्तराचा उकल करण्यासाठी, त्यांच्या दप्तराचा अभ्यास करण्यासाठी जी समिती गठीत केली, या समितीने जवळपास 30-35 वर्ष लावलीत. 32-33 वर्ष लावलीत आणि जवळपास 2000 मध्ये शासनाला अहवाल सादर केला. 2000 मध्ये म्हणजे अहवाल सादर करून, म्हणजे मी आधीच एका समकालीन साहित्याचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. समकालीन साहित्य म्हणजे जे शिवभारत आहे. त्या शिवभारतचे जे लेखक आहेत, समकालीन आहेत, कवींद्र परमानंद. त्याच्यामध्ये आपल्याला तीन पिढ्यांचा आपल्याला लेखाजोखा मिळतो. त्यामध्ये मालोजी भोसले, शहाजी भोसले, शिवाजी भोसले आणि त्याच्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे की शालिवाहन शके 1551 आणि फाल्गुन वद्य तृतीयाला त्यांचा जन्म झाल्याचा उल्लेख आहे. परंतु दुसरं एक चिटणीस नावाची एक बखर आहे, जे चिटणीसाने लिहिलेली आहे आणि ती उत्तरकालीन आहे. त्याच्यामध्ये हा जो उल्लेख आहे, हा उल्लेख 1627 चा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. परंतु ती ग्राह्य यासाठी नाही की ती उत्तरकालीन आहे. परंतु शिवभारतमध्ये मात्र जेदे शेखावलीमध्ये ह्या दोन्हीही ज्या उल्लेख आहेत, हे दोन्ही उल्लेख 19 फेब्रुवारी म्हणजे शालिवाहन शके 1551 फाल्गुन वद्य तृतीयेला त्यांचा जन्म झाला. म्हणजे याचा अर्थ की ती इंग्रजी तारखेमध्ये जर त्याला कन्वर्ट आपण केलं तर ते 19 फेब्रुवारी 1630 असं होतं. आणि जी. त्या चिटणीसांच्या म्हणण्याप्रमाणे 1627, परंतु ती उत्तरकालीन असल्यामुळे ती ग्राह्य नाही. आणि म्हणून 2000 मध्ये या समितीनं अहवाल शासनाला सादर केला आणि 2001 मध्ये मग शासनाने एक अध्यादेश काढला की शिवाजी महाराजांची जयंती जी आहे, ती जयंती मात्र 19 फेब्रुवारीला साजरी झाली पाहिजे आणि त्यांचं जन्माचं वर्ष जाहीर केलं ते म्हणजे 1630ला. मग 1630ला. मग नंतर असा विषय झाला की या देशामध्ये आपण जास्त कॅलेंडर आपल्या घरामध्ये माना सन्मानानं लावतो आणि त्याच्या मागच्या काही बऱ्याचशा गोष्टी वाचतो आणि आमच्या जीवनाला त्या लावून घेतो. म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये संकल्पना असतात, मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा लिहिलेल्या असतात. ते म्हणजे जयंत साळगावकर, ते आता हयात नाही. त्या जयंत साळगावकरांनी मग असं जाहीर केलं की आता ते तारखेचं राहू द्या, आपण आता याच्यानंतर काय करूया की आता याच्यानंतर आपण तिथीनुसार जयंती साजरी केली पाहिजे. आणि नंतर मग जी. पुरंदरे जे आहेत की शासनाच्या समितीमध्ये असल्यानंतरही त्यांनी त्यांच्या कंपूमध्ये उडी घेतली. नंतर मेहेंदळे जे आहेत, बेडेकर, दीनाथ बेडेकर जे आहेत, या 4 लोकांनी त्यांना पाठिंब्याचं पत्र दिलं आणि जाहिराती दिल्या पेपरमधून की बाबा हे अशा प्रकारची जयंती जी आहे ती तिथीप्रमाणे साजरी करा. आता याच्यामध्ये यांचं काय षडयंत्र असावं? शासनानं एक समिती गठीत केली, समितीनं अहवाल दिला आणि जगजाहीर झालं की जयंती 19 फेब्रुवारी 1630ला झाली पाहिजे, म्हणजे 19 फेब्रुवारीला झाली पाहिजे. तरीही यांनी अशा प्रकारचं षडयंत्र का केलं? तर या देशामध्ये त्यांना त्यांचं व्यक्तिमत्व संकुचित करायचं आहे. त्यांचं जे जी. उत्तुंग व्यक्तिमत्व आहे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर जायला नको असं त्यांना या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि म्हणून म्हणजे या देशातली अंगणवाडी पासून तर उच्च शिक्षणापर्यंत, बँकेपासून तर संसदेपर्यंत सर्वच्या सर्व सरकारी जे कार्यालय आहेत, हे सगळे सरकारी कार्यालय तारखेप्रमाणे चालतात. एवढंच नव्हे तर जयंत साळगावकर त्यांचं कॅलेंडर सुद्धा केव्हा बाजारामध्ये आणतात, तर ते बाजारामध्ये 1 तारखेलाच आणतात. इंग्रजी महिन्याप्रमाणे आणतात. म्हणजे तीच आली की पंचांग आलं की भटब्राह्मण आला, त्याची रोजगार हमी आली. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी ते स्वतःची व्यवस्था करून ठेवण्याचा हा प्रयत्न त्यांचा असतो. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणजे या जी. ठिकाणी मला नमूद करावंसं वाटेल की या देशामध्ये कोण्याही पक्षानं, कोण्याही सभेनं, कोण्याही संघटनेनं हा तिथीचा किंवा जन्मतारखेचा वाद निर्माण केला नाही. तर हे जे 4 लोक आहेत, जे मनुवादानं जी. पछाडलेले आहेत, जयंत साळगावकर आहेत, दीनाथ बेडेकर आहेत, त्यानंतर आणखी त्यांचे पुरंदरे आहेत, यांनी हा वाद निर्माण केलेला आहे. तर अशा जी. जी. प्रकारचा हा वाद आहे, हा आम्ही समजून घेतला पाहिजे. आणि महाराजांचं कार्य आणि त्यांचं व्यक्तिमत्व जर आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायचं असेल, तर असा हेका धरणारे जे लोक आहेत, या हेका धरणाऱ्या लोकांना, तिथीचा हेका धरणाऱ्या लोकांना मात्र वेठीस धरलं पाहिजे. या ठिकाणी मी आवर्जून सांगेन. जीवन भाऊ. जी. सर, या ठिकाणी तुम्ही खूप चांगली मांडणी करत आहात, परंतु इंटरनेटचा इश्यू दिसतोय. हरकत नाही. आम्हाला हे सांगा की इतिहासाची जी तोडमोड होत आहे, शिवाजी महाराजांसारख्या महान राजांचं इथे ब्राह्मणीकरण केलं जात आहे, शब्दछल केला जातोय. काय सांगाल या संदर्भात? माझा आवाज येतोय स्पष्ट? हो, येतोय, येतोय. बरं. आता या संदर्भात मी सांगितलं म्हणजे म्हणजे शब्दछलाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर शब्दाच्या संदर्भात
कबीरजी सुद्धा सांगून गेलेला आहे की शब्द समालत बोलिये, शब्द के हात ना पाव, एक मरहम का काम करे तो एक घाव. म्हणजे शब्दच पेटवतात देश चुली आणि माणसं, आणि शब्दच विझवतात माणसातील आग. अशा प्रकारे शब्दांच्या संदर्भात बऱ्याच कवींनी या ठिकाणी लिहिलेलं आहे. ते बरंच काही सांगता येईल. परंतु म्हणजे इतिहासाची लेखणी ज्याच्या हातामध्ये होती, त्यांनी हा मोठ्या प्रमाणात शब्दच्छल केल्याचा आम्हाला या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे सांगायचं असं झालं, की इतिहास ज्यांनी लिहिला, त्यांच्यामध्ये घडवण्याचं जे आहे सामर्थ्य नव्हतं, आणि ज्यांच्यामध्ये इतिहास घडवण्याचं ज्यांच्या मनगटामध्ये सामर्थ्य होतं, त्यांना लिहिण्याचा अधिकार नव्हता. आणि म्हणून ज्यांनी लिहिला, म्हणजे थोडक्यात म्हणायचं, की इतिहास जरी मावळ्यांनी घडवला, तरी तो मावळ्यांनी लिहिला नाही, तो डोमकावळ्यांनी लिहिलेला आहे. या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी हा उल्लेख करावा लागेल. मावळ्यांनी घडवला, परंतु मावळ्यांनी तो लिहिला नाही, तर तो डोमकावळ्यांनी लिहिलेला आहे. या ठिकाणी मला या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. कारण एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला द्यायला देतो, की या ठिकाणी एक म्हण निर्माण झालेली आहे समाजामध्ये. ती म्हण अशी आहे, की पानिपत झालं. एखादा जर पराभव झाला, एखादा जर हरला, त्याला विजय नाही मिळाला, त्याला काय म्हणतात, किंवा त्याचं पानिपत झालं. आणि अटके पारशेंडी लावले. एखाद्याने विजयश्री जर संपादन केली, त्याला अटके पारशेंडी लावले. परंतु इतिहासामध्ये याला खूप मोठा संदर्भ आहे. इतिहासामध्ये असं आलेलं आहे, की पेशव्यांनी अटके पारशेंडी लावले आणि मराठ्यांचे पानिपत झाले, असा हा शब्दच्छल आहे. म्हणजे 1758 पर्यंत पेशव्यांनी मराठ्यांच्या सैन्यासह जिंकत जे अटकपर्यंत गेले, जे अटक नावाचं शहर आहे, ठिकाण आहे, ते आता पाकिस्तानमध्ये आहे. तिथपर्यंत त्यांनी विजयश्री संपादन केली. मग विजयश्री कोणी संपादन केली? तर पेशव्यांनी अटके पारशेंडी लावले. आज मुहावरा तयार झालेला आहे. आज ती मन समाजामध्ये तयार झालेली आहे, की त्यांनी तर अटके पारशेंडी लावले. आणि दुसरीकडे मराठ्यांचे पानिपत झाले. म्हणजे जवळपास 3च वर्षामध्ये, म्हणजे 1761 मध्ये जे म्हणजे पानिपतच्या ज्या 3 लढाया आहेत, त्या 3 लढाया इतिहासामध्ये खूप प्रसिद्ध आहेत. त्या 3 पैकी शेवटची म्हणजे तिसरी लढाई जी आहे, ती आहे पानिपतची लढाई 1761 ची. आणि ती अहमदशाह अब्दाली वर्सेस पेशवे मराठे. आणि त्याच्यामध्ये जवळपास 2 लाख सैन्य हे पेशव्यांचं मारलं गेलं. त्याच्यामध्ये दत्ताजी शिंदे होते, महादजी शिंदे होते, मल्हारराव होळकर होते आणखी. परंतु तिथले जे सूरजमल जाट वगैरे जाटांचे जे काही प्रतिनिधी होते, त्यांनी मात्र अहमदशहाला मदत केलेली आहे. इथं त्यांनी पेशव्याला किंवा मराठ्यांना मदत केलेली नाही. त्याच्यामुळे यांचं नियोजन आणि त्यांचं नियोजन याच्यामध्ये मोठा फरक पडला. हे शेकडो किलोमीटर चालत गेले, सोबत यांनी लवाजमा नेला, सोबत बायका नेल्या. त्याच्यामुळे आणि तिथं रसद संपली, रसद पुरली नाही आणि यमुनेला पूर आला. त्याच्याकडे धावत्या नदीमध्ये पूल कसा बांधायचा याचं सुद्धा तंत्रज्ञान त्याच्याकडे होतं अहमदशाह अब्दालीकडे. आणि त्यानं जेव्हा हल्ला केला, तेव्हा ते सगळे यांचं म्हणजे पानिपत झालं. पानिपतला झालेली लढाई तिथं पेशवे हरले. परंतु ती हार जी आहे, ती हार मात्र मराठ्यांच्या माथी थोपवली. मराठ्यांचे पानिपत झाले. आता आम्ही एक हे समजून घेतलं पाहिजे, लॉजिकली समजून घेतलं पाहिजे, हरले तरी पेशवे, जिंकले तरी पेशवे, किंवा हरले तरी मराठे, जिंकले तरी मराठे. या ठिकाणी पेशव्यांनी अटके पारशेंडी लावले आणि मराठ्यांचे मात्र पानिपत झाले. म्हणजे अशा प्रकारचा शब्दशल या ठिकाणी हा मोठ्या प्रमाणात केला जातो आहे. इतिहासाची आणखी तोडमोड जर म्हणजे इतिहासाच्या आणखी तोडमोडीवर जर समजा आम्ही एक प्रकारे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला, तर आम्हाला आणखी पुढे असं दिसून येईल, की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघा, काही जे आडनावं आहेत, की काही नावं जी आहेत, ती नावं सुद्धा या ठिकाणी दडवण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. काही लोकांची अशी काही नावं या ठिकाणी सांगता येतील. दादूजी कोंडदेव, त्यानंतर आबाजी सोनदेव, कृष्णाजी भास्कर, हे अशी जे नावं आहेत. जगदेव मुरार, हे जे नावं आहेत, यांची तर नाव सांगितलेलं नाही. आणि आमच्या बहुजन समाजातील काही कार्यकर्त्यांची नावं जे घेतली, ते नावं होता जीवा म्हणून वाचला शिवा. म्हणजे अशा प्रकारे आमच्या लोकांना त्यांनी एकेरी म्हटलं. परंतु आम्ही जर असा प्रश्न केला, की बाबा एकेरी का बोलता तुम्ही आमच्या लोकांना, आमच्या महापुरुषांना एकेरी का बोलता, तर यमक साधण्यासाठी बोललो आम्ही, असं सुद्धा म्हणतात ते. मग यमक जर साधायचं असेल, तर यमक साधताना आम्हाला असंही म्हणता येईल ना, की होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. याच्यात सुद्धा आम्हाला यमक साधता येईल. परंतु ते आदरार्थी शब्द न वापरता त्यांचा तो भास्कर कुलकर्णी, कृष्णाजी भास्कर, तो त्यांचा कृष्णाजी भास्कर म्हणजे 4थ्या वर्गाच्या इतिहासामध्ये जो शब्दच्छल झालेला आहे. म्हणजे 4थ्या वर्गामध्ये असं मानसशास्त्र असं म्हणतं, की वयाच्या 10व्या वर्षापर्यंत जे माणसाच्या मनावर, म्हणजे त्या मुलाच्या मनावर जे संस्कार होतात,
बालमनावर म्हणजे बालमानसशास्त्र असं म्हणतं की बालमनावर जे 10 वर्षापर्यंत संस्कार होतात ते चिरकाल टिकणारे असतात. आणि चौथ्या वर्गाच्या इतिहासामध्ये, चौथ्या वर्गाचं जे इतिहासाचं पुस्तक आहे त्यामध्ये आम्हाला पूर्ण पुस्तकभर आम्हाला शिवाजी महाराज शिकवले जातात. पूर्ण शिवाजी जी महाराज. जी परंतु शिवाजी महाराज कोणते शिकवले जातात आम्हाला? तर शिवाजी महाराज फक्त दिलेर खान, या ठिकाणी औरंगजेब, अफझल खान, शाहिस्ते खान म्हणजे अशा प्रकारे सगळ्या खानासोबत त्यांच्या लढाया झाल्या. म्हणजे त्यामधून त्यांना असं दाखवायचं असतं की बाबा महाराज हे 100% मुस्लिम विरोधी होते. परंतु महाराजांच्या सैन्यामध्ये त्यांचे अंगरक्षक असतील, त्यांचे सैन्य असतील, त्यांचे आणखी काही सरदार असतील, काही आरमार प्रमुख असतील, काही त्यांचे जीवाभावाचे मित्र असतील. ज्यांनी अफझल खानासोबत लढताना रुस्तमे जमान नावाच्या एका व्यक्तीने त्यांना जे वाघनख दिले, हे लोक त्यांच्या सोबत होते. 600 पठाण विजापूरला सोडून शिवाजी महाराजांकडे आले. म्हणजे हे सगळं जर आम्ही पाहिलं, तर याच्यामध्ये ही जी लढाई होती, ही लढाई कोणती लढाई होती? ही काही धर्माची लढाई नव्हती, हे आम्हाला सिद्ध होते. म्हणजे या ठिकाणी सर मोठ्या प्रमाणे इतिहास छल करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे, हे या ठिकाणी आम्हाला दिसून येते. जी जीवन भाऊ. सर जी सर छत्रपती शिवाजी महाराज यांना गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं गेलेलं आहे आणि आम्ही बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे असं संबोधतोय. गोब्राह्मण प्रतिपालक ही पेरणी कशाचं द्योतक आहे, का म्हणून केली जात आहे, थोडक्यात सांगा. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. बघा, शिवाजी कोण होता? गोविंदराव पानसरे यांचं जे पुस्तक आहे, त्याच्यामध्ये याचा उल्लेख अतिशय चांगला आलेला आहे. ते असे म्हणतात, की गोब्राह्मण प्रतिपालक म्हणजे दोघांचाच प्रतिपालन करणारा हा राजा होता. कोणाकोणाचा? तर एक गोचा आणि एक ब्राह्मणाचा. मग या दोघांपैकी हे कोणाचं तरी षडयंत्र असावं असं त्यांचं म्हणणं आहे. मग गोनं जर हे केलं असेल तर गोला शक्य नाही. कारण त्याला बोलता येत नाही, त्याला लिहिता येत नाही, त्याला वाचता येत नाही. मग गोनं हे केलं नसेल असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु दुसरं जे शिल्लक राहते, गो ब्राह्मणामधलं जे ब्राह्मण शिल्लक राहते, त्यांचं हे षडयंत्र असावं असं 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 त्या ठिकाणी म्हणजे असं त्यांनी नमूद केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी रामदास स्वामी असं म्हणतात, की एखादा व्यक्ती जर मोठा झाला, तर तो एखादा कर्तृत्व संपन्न झाला, एखादा पराक्रमी झाला, तर त्याच्या संदर्भात ते असं म्हणतात, की ब्राह्मणापेक्षा विद्या संपन्न, ब्राह्मणापेक्षा विद्या संपन्न, अन्य यात दिसती निपुण, हेही ब्रह्मवीर्य जाणं. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे आमचे महाराजांचं उत्तुंग व्यक्तिमत्व असताना त्यांनी त्यांची तहहयात संघर्ष केला. अनेक लढाया लढल्या. त्यांच्या राण्यांचं कुंकू पुसून घरावर तुळशीपत्र ठेवून त्यांनी या ठिकाणी लढाया लढल्या आणि त्यांना मात्र गोब्राह्मण प्रतिपालक केलं. म्हणजे त्यांनी जे महान मानवी मूल्य आहेत, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व, हे महान मानवी मूल्य त्यांनी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या राज्यामध्ये. मग त्यांना त्यांना गोब्राह्मण प्रतिपालक कसं काय केलं? मग गोब्राह्मण प्रतिपालक होते समजा, आपण थोड्या वेळासाठी काही वेळासाठी मान्य जरी केलं, तर मग त्यांचा राज्याभिषेक करण्यासाठी त्यांना काशीवरून काकाभट्ट का बोलावा लागला? म्हणजे मी 4थ्या वर्गाच्या पुस्तकाचा उल्लेख या ठिकाणी केला. तो उल्लेख असा आहे, की त्याच्यामध्ये काशीवरून गागा भट्टाला बोलावण्यात आलं, परंतु त्यांची कारणमीमांसा त्यामध्ये सांगितलेली नाही. म्हणजे त्या पुस्तकामध्ये त्यांची कारणमीमांसा सुद्धा सांगितली गेली पाहिजे होती, की या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सगळ्या ब्राह्मणांनी एकदाच सर्वांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. तो कशासाठी? तर ते शूद्र आहेत आणि शूद्रांचा राज्याभिषेक होत नाही. शूद्राला राजा होत नाही आणि म्हणून त्यांचा राज्याभिषेक करता येणार नाही. आणि मग गोब्राह्मण प्रतिपालक असतानाही त्यांच्यावर या देशातल्या, या महाराष्ट्रातल्या सगळ्या ब्राह्मणांना का त्यांना त्यांच्यावर बहिष्कार घातला? त्यांचा राज्याभिषेक का केला नाही? हा सुद्धा प्रश्न आम्ही स्वतःला विचारला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे हे सगळं कर्तृत्व संपन्न झाल्यानंतर पराक्रमी या राजाला म्हणजे जगानं जेव्हा यांचं कर्तृत्व मान्य केलं, तेव्हा त्याला कुठेतरी गोब्राह्मण प्रतिपालक ठरवायचं, हा एक षडयंत्राचा भाग आहे. वास्तविक आता तसं नाही ते. महात्मा ज्योतिराव फुलेंनी कुडवाडी भूषण त्यांना म्हटलेलं आहे. म्हणजे या देशात कुडवाडी भूषण म्हणजे शेतकऱ्यांचं भूषण, असे ते राजे आहेत. शेतकऱ्यांचं भूषण आहे, या त्यांच्या राज्यातल्या स्त्रियांचं भूषण आहे, सर्वसामान्यांचं भूषण आहे. कारण त्यांचं राज्य सर्वांना जवळचं वाटू लागलं. गोविंदराव पानसरे पुढे ज्याला म्हणतात, की शिवराज्य त्याला समजतं, कोणाला समजतं, की ज्याला शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये माणसं मरायला का तयार झाली? ज्याला माणसं मरायला तयार झाली असं ज्याला समजलं, म्हणजे माणसं मरायला का तयार झाली हे ज्याला समजतं, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं जी व्यक्तिमत्व समजतं. जी अशा सर प्रकारे हा सगळा गोब्राह्मण प्रतिपालक भाग आहे. जी जी शेवटचा जी. प्रश्न, नव इतिहासकारांनी यातून काय धडा घेतला पाहिजे? शेवटचा प्रश्न असेल.
जी 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 म्हणजे आपला जो विषय आहे तो विषय अतिशय महत्वाचा आहे की यामध्ये कोणत्या प्रकारे आपल्या इथे बहुजन इतिहासकार जे आहेत त्या बहुजन इतिहासकाराची कोणत्या प्रकारे त्यांची जबाबदारी आहे. तर त्यांची जबाबदारी सुद्धा अतिशय महत्वाची आहे. म्हणजे आतापर्यंत जर आपण पाहिलं, तर बहुजन समाजामधून अनेक इतिहासकार निर्माण झाले. त्यामध्ये सन्मानानं जर सर्वात प्रथम नाव घ्यावं लागेल, तर ते घ्यावं लागेल इतिहासकार जे नागपूर मुक्कामी राहतात, प्राध्यापक मामा देशमुखांचं घ्यावं लागेल, की ज्यांनी अतिशय सखोल इतिहास शोधून काढला आणि तो जनतेसमोर मांडला. जी त्याचप्रमाणे आणखी काही लोकांचं नाव घेणं सुद्धा या ठिकाणी क्रमप्राप्त ठरते. काही हयात आहेत, काही हयात नाहीत. त्यामध्ये जैमिनी कडूचं नाव घेणं क्रमप्राप्त आहे. डॉक्टर आहा साळुंकेचं नाव घेणं क्रमप्राप्त आहे. त्यानंतर पुरुषोत्तम केळकर, मामा देशमुख, त्यानंतर आणखी श्रीमंत कोकाटे, प्रवीणदादा गायकवाड यांचं नाव घेणं आणि अनेक बामसेफची जी मंडळी आहे, बामसेफ जी नावाचं जे संघटन आहे, ते संघटन सुद्धा आंतरराष्ट्रीय लेव्हलवर काम करतं. आंतरराष्ट्रीयवर दखल त्यांची घेतल्या गेलेली आहे. ते सुद्धा हो त्यामधून सुद्धा अनेक संशोधक निर्माण होत आहेत, अनेक इतिहासकार निर्माण होत आहेत. त्यांनी सुद्धा बरंच संशोधन केलेलं आहे आणि ते जी संशोधन पूर्णत्वास गेलं असं आपल्याला आजही म्हणता येणार नाही. कारण बरंच संशोधन अजूनही बाकी आहे. कारण सत्य इतिहास जर मांडायचा असेल, तर त्यासाठी जे समकालीन साहित्य आहे, ज्याचा मी वारंवार उल्लेख करतो आहे, ते समकालीन साहित्याच्या मुळाशी गेलं पाहिजे. एवढंच नव्हे, तर जे मुघलांचे काही इतिहासकार आहेत, काही डचांचे इतिहासकार आहेत, काही फ्रेंचांचे इतिहासकार आहेत, पोर्तुगीजांचे इतिहास आहेत, त्यांचा इतिहास सुद्धा काही प्रमाणात अजून अभ्यासले बाकी आहे. काही त्यांनी जी आपल्या देशामध्ये येऊन वखारी उभ्या केल्या, कागदपत्र कागदपत्र लिहिले, पत्रव्यवहार केला. तो पत्रव्यवहार आजही त्यांच्या देशामध्ये उपलब्ध आहे. परंतु त्यांच्या देशामध्ये जाऊन तिथं त्याचं संशोधन करून ह्या गोष्टी त्या सगळ्या केल्या पाहिजे आणि त्या सगळ्या लिहिल्या पाहिजे आणि लिहून फक्त भागणार नाही. जी सर लिहून फक्त भागणार नाही. कारण इतिहासकारांची जबाबदारी ही आहे, फक्त लिहून चालणार नाही. तर या देशामध्ये त्या इतिहासाचा, खऱ्या इतिहासाचा प्रचार प्रसार सुद्धा झाला पाहिजे. आणि त्या प्रचार प्रसारासाठी म्हणजे आज आपण जर समाजाचं थोडं निरीक्षण केलं तर आमच्या असं लक्षात येईल, की समाजातली जी वाचन संस्कृती आहे, ती वाचन संस्कृती पूर्णपणे संपलेली आहे. आज मनोरंजनाचे अनेक साधनं निर्माण झालेले आहेत. प्रत्येकाच्या खिशात मोबाईल असतो. मोबाईल काढला की मनोरंजन सुरू होतं. परंतु जी जी या ठिकाणी आजही मनोरंजनाला लोक महत्व देतात, परंतु आजही वाचन करत नाहीत. जो सत्य इतिहास आहे तो सत्य इतिहास समजून घेत नाही आणि कोणी सांगत असेल, आता आपल्या माध्यमातून जवळपास 2 वर्ष झाले सतत एम-एन-टी न्यूज नेटवर्क वेगळ्या विषयावर अतिशय सखोलपणे, विस्तृतपणे मांडणी करत आहे. आम्ही ठीक त्याचे आहे सर म्हणजे आम्ही त्याचे श्रोते आहोत. तर जी अतिशय जी जी चांगल्या जी प्रकारचं काम होत आहे. प्रत्येकानं ते चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे. त्याच्यावरचे जे विषय आहेत, ते विषयामध्ये म्हणजे जवळपास भारतभरामधून एवढंच नव्हे तर विदेशातले काही पाहुणे सुद्धा या ठिकाणी पाचारण केले जातात आणि हा इतिहास आम्ही म्हणजे इतिहासाचे अनेक विषय आपण घेत आहात, ते सुद्धा लोकांनी समजून घेतले पाहिजे. असं या ठिकाणी जी मला जी म्हणजे बहुजन इतिहासकारांची ही जबाबदारी असं या ठिकाणी मला मांडणी करावीशी वाटते. जी जीवनभाऊ. धन्यवाद सर या ठिकाणी आपण आलात आणि या अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपलं मत व्यक्त केलंय. मित्रांनो, ही चर्चा याच ठिकाणी संपलेली आहे. मात्र आज 8:30 वाजताची चर्चा जी असेल हिंदीमध्ये असेल ती आपल्याला आवर्जून बघायची आहे. तोपर्यंत आम्हाला द्या विश्रांती. परत भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.